everyone. Today we are start to learn our new lesson, unit number 2, lesson number 2.2, and the name of this lesson is the souvenir. SOUVENIER. Souvenir. Souvenir means a thing that is kept or bought as a remember of something. एक अशी गोष्ट की जी गोष्ट तुम्ही पुन्हा तरीसाठी विकत घेता, त्याच्यासाठी ती भेटवस्तू म्हणून घेऊन येता आणि ती भेटवस्तू त्या व्यक्तीसाठी अतिशय युनिक असते, दुर्मिळ असते. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना म्हणतात सॉव्हेनियर. अ थिंग, अशी गोष्ट की जी कुणाकडून तरी आपल्याला भेट म्हणून मिळालेली असते आणि ती आपण कायम रिमाइंडर म्हणजे आपल्या कायमस्वरूपी आठवणीमध्ये राहते. अशा गोष्टीला म्हणतात सॉव्हेनियर. या लेसनमध्ये देखील एक गर्ल आहे आणि त्या गर्लनी आपल्या मदरसाठी एक अशीच गोष्ट आणलेली आहे आणि म्हणूनच लेसनचं नाव दिलेलं आहे की द सॉव्हेनियर, एक अशी दुर्मिळ गोष्ट. आता तुमच्या समोर बुक्स आहे, बुक्समध्ये तुम्हाला पिक्चरवरून काहीतरी वेगळं दिसतंय की स्पेस शटल दाखवलेला आहे. मीन्स की ज्याच्यामध्ये बसून आपण, ज्या व्हेकलमध्ये बसून आपण सगळे ट्रॅव्हलिंग करू शकतो. कुठे? स्पेसमध्ये, म्हणजे वरती अंतराळात, आणि पुन्हा बॅक पुन्हा येऊ शकतो. त्यानंतर अशाच पद्धतीने पुढच्या पिक्चरमध्ये एक मुलगी दाखवलेली आहे, गर्ल, की जिने स्पेस सूट जो आहे तो सूट घातलेला आहे. याचाच अर्थ ही मुलगी जी आहे किंवा ही जी गर्ल आहे ती कुठे गेलेली आहे? स्पेसमध्ये गेलेली आहे. तर आपण लेसनला सुरुवात करूया. तुमच्या सगळीकडे बुक्स आहे. टेक आउट युअर बुक्स अँड पेज नंबर 24. दिस इज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स नरेड बाय दिस स्मॉल गर्ल, की एक छोटी मुलगी आहे आणि तिने हा तिचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स या ठिकाणी नरेट केलेला आहे. सो स्टार्ट. विथ द टिप ऑफ हर नोज pressed to the window of the space shuttle, Siley sat gazing at the view outside for so long. Still, she didn't seem to be contented. She had read the description of this view several times before and had seen this scene on the video too. But this was different. Reading the description was one thing, watching the pictures and video captured by the camera was another, but getting an opportunity to view that amazing panorama with your own eyes, being present physically right in the midst of it, was indeed an out-of-the-world experience. No matter how long she sat gazing, her awe and wonder did not seem to abate. The earth gradually appeared to get smaller and smaller in the sky. The azure blue sky was now looking jet black. The clouds had disappeared. The stars were shining bright. तर बघा, या छोट्याशा फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? विथ द टिप ऑफ हर नोज प्रेस टू द विंडो ऑफ द स्पेस शटल. एक छोटी गर्ल आहे आणि ती जी गर्ल आहे तिचं जे नाक आहे तिने काय केलेलं आहे? स्पेस शटल म्हणजे जे अंतराळ आहे त्या स्पेस शटलमध्ये ज्या विंडोज असतात त्या विंडोजला तिने काय केलेलं आहे? तिचं जे नाक आहे त्या नाकाचं जे टीप आहे, टोक, ते टोक तिने काय केलेलं आहे? त्या स्पेस शटलला प्रेस केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही रस्त्याने चालल्यानंतर किंवा तुम्ही जर स्वतःची 4 व्हीलर असेल, त्या 4 व्हीलरमध्ये बसल्यानंतर बाहेरचं जो निसर्ग सौंदर्य आहे किंवा बाहेरचा जो काही परिसर आहे तो तुम्हाला पाहायचा असतो आणि त्यासाठी तुम्ही काय करता? त्या विंडोला तुमचं नाक एकदम चिटकून बाहेरचं जे काही दृश्य आहे, जो देखावा आहे ते पाहण्याचा प्रयत्न करता. त्याच पद्धतीने ही जी छोटी गर्ल आहे, ही छोटी गर्ल स्पेस शटलमध्ये बसलेली आहे, अंतराळ यानात बसलेली आहे, की जे अंतराळ यान, जे स्पेस शटल तिला घेऊन कुठे जाणार आहे? वरती आकाशामध्ये अंतराळामध्ये जाणार आहे. तर त्या स्पेस शटलमध्ये बसल्यानंतर ह्या गर्लने काय केलेलं आहे? तिचं जे नाक आहे त्या नाकाचं टोक त्या विंडोवरती प्रेस केलेलं आहे आणि ती बाहेरचा निरीक्षण करत आहे. सायली सॅट गेझिंग ॲट व्ह्यू आउटसाइड फॉर सो लॉंग. आता त्या छोट्या गर्लचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे सायली.
जी सायली आहे ती बराच वेळ गेजिंग लक्षपूर्वक पाहणे, ती काय करत होती, बसली होती आणि लक्षपूर्वक बाहेरचा जो आउटसाईडचा जो व्ह्यू आहे, बाहेरचं जे आउटसाईडचं वर्णन आहे किंवा बाहेरचा जो आउटसाईडचा परिसर आहे तो खूप वेळ ती काय झाली, लक्षपूर्वक पाहत होती. स्टील शी डिडंट सीम टू बी कंटेंटेड. कदाचित तिला पण कळलं नसेल की किती वेळ झाला आहे आपण बाहेरचा परिसराचं काय करतोय, निरीक्षण करतोय. शी हॅड रीड द डिस्क्रिप्शन ऑफ दिस व्ह्यू सेव्हरल टाइम्स बिफोर अँड हॅड सीन दिस ऑन द व्हिडिओ टू. ती स्वतः सांगते की तिने आत्तापर्यंत बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये रीडिंग केलेलं होतं. म्हणजे स्पेस शटलमध्ये बसल्यानंतर आपण जेव्हा अंतराळात म्हणजे अवकाशामध्ये प्रवेश करतो स्पेस शटल आपला, त्यावेळेस आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसराचं म्हणजे तिथल्या त्या वातावरणाचं वर्णन की चंद्र असेल, चांदण्या असतील, म्हणजे अजूनपर्यंत आपण काही कोणी स्पेस शटलमध्ये बसलेलो नाही आहे, पण तुमच्या मनामध्ये पण बऱ्याच वेळा विचार आले असतील की आपण जर स्पेस शटलमध्ये बसलो आणि आपण जर हे स्पेस शटल आपल्याला वरती स्पेसमध्ये घेऊन गेले तर त्या ठिकाणी आजूबाजूचं जे काही वातावरण म्हणजे जो काही परिसर असेल किंवा जो व्ह्यू असेल तो कसा असेल याचा देखील आपण बऱ्याच वेळा विचार करत असतो. मग त्या ठिकाणी चांदण्या असतील, चंद्र असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनेट्स असतील की जे सोलर सिस्टीममध्ये आपण पाहिलेले आहेत, विस्तीर्ण असं आकाश पसरलेलं असेल, हे आपण बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये गोष्टींमध्ये पाहतो, रीडिंग करतो. त्याच पद्धतीने हे जे सगळं डिस्क्रिप्शन आहे बाजूच्या ब्युटिफुल असणाऱ्या दिसणाऱ्या व्ह्यूचं, ते सेव्हरल टाइम्स खूप वेळा सायलीने पुस्तकांमध्ये वाचलेलं होतं. हॅड सीन दिस सीन्स ऑन द व्हिडिओ टू. तिने यूट्यूबवरचे किंवा इतर इंटरनेटवरचे व्हिडिओ देखील पाहिलेले होते की अंतराळ म्हणजे स्पेस शटल जेव्हा स्पेसमध्ये एंट्री करतं त्यावेळेस स्पेसमधलं जे वातावरण आहे ते कशा पद्धतीचं असतं हे तिने खूप वेळा पाहिलेलं होतं. बट टीस वॉज डिफरंट. पण ती म्हणते की ह्यावेळेसचं जे काही माझा एक्सपिरियन्स होता तो खूपच डिफरंट होता. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे आता आपल्यासाठी स्पेस शटल खूप मोठी गोष्ट आहे, आपण काही सहजासहजी स्पेस शटलमध्ये बसणार नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर म्हणजे सुनीता विल्यम्स झाल्या किंवा कल्पना चावला पाहिलं तर खूप अभ्यास केल्यानंतर त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. आपण देखील अशा संधी आपल्याला पण मिळू शकतात चान्सेस आणि आपण त्याचं सोनं केलं पाहिजे. कदाचित तुमच्यापैकी अजून एखादी कुणीतरी सुनीता विल्यम्स होईल, कुणी राकेश शर्मा देखील होऊ शकतं. त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीने सायली म्हणते की मी खूप वेळा आत्तापर्यंत व्हिडिओज पाहिले होते, खूप वेळा पुस्तकांमध्ये देखील वाचलं होतं, पण बट दिस वॉज डिफरंट. पण हा जो एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी अतिशय वेगळा होता. रीडिंग द डिस्क्रिप्शन वॉज वन थिंग. पुस्तकांमध्ये ते डिस्क्रिप्शन वाचणं, ते वर्णन वाचणं एक वेगळी गोष्ट आहे. वॉचिंग द पिक्चर्स अँड व्हिडिओज कॅप्चर्ड बाय कॅमेराज वॉज अनदर. म्हणजे पिक्चर काढलेले फोटोज किंवा व्हिडिओज कॅमेरामध्ये तयार केलेले पाहणं ही दुसरी गोष्ट आहे. बट गेटिंग एन ऑपॉर्च्युनिटी टू व्ह्यू दॅट अमेझिंग पॅनोरामा विथ युअर आईज being present physically right in the midst of it was indeed an out of the world experience. पण ती आपल्या स्वतःच्या डोळ्याने त्या ठिकाणी स्वतः उपस्थित असून स्पेसमध्ये बसल्यानंतर, स्पेसमध्ये एंट्री केल्यानंतर स्पेसमधलं जे काही वातावरण आहे ते आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं हा आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे जगाच्या पलीकडे कल्पनासुद्धा करू शकणार नाही एवढा भयंकर म्हणजे एवढा सुंदर असा हा देखावा, पॅनोरामा देखावा, हा देखावा मी काय करत होते, माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते. म्हणजे मी खरंच कधी विचारसुद्धा केला नव्हता की कधीतरी मी स्पेस शटलमध्ये बसेल, स्पेसमध्ये जाईल, आकाशात जाईल आणि आकाशाचं जे काही निरीक्षण असेल किंवा त्या ठिकाणचा जो देखावा असेल तो देखावा मी माझ्या डोळ्यांनी पाहिल. नो मॅटर हाऊ लॉंग शी सॅट गेजिंग हर एव अँड वंडर डिड नॉट सीम्स टू अबेट. किती वेळ झाला तर तिचं तिला देखील कळलं नाही आणि तिचं जे उत्साह होता तो उत्साह आणि आश्चर्य अजूनही कमी होत नव्हतं. ती त्याच पद्धतीने अजून आश्चर्याने उत्साहाने आजूबाजूच्या परिसराचं काय करत होती, निरीक्षण करत होती. द अर्थ ग्रॅज्युअली ॲपेड टू गेट स्मॉलर अँड स्मॉलर इन द स्काय. जसजशी ती आकाशामध्ये उंच जात होती तसतशी तिला आपली ही पृथ्वी जी आहे ती पृथ्वी अधिकच छोटी 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 दिसायला लागली होती. द अज्युअर ब्ल्यू स्काय वॉज नाव लुकिंग जेट ब्लॅक. हळूहळू हे निळशार दिसणारं आकाश हळूहळू ब्लॅक रंगाचं व्हायला लागलेलं होतं. द क्लाउड्स हॅड डिसॲपियर्ड. ढग आता अदृश्य होत चालले होते. द स्टार्स वेअर शायनिंग ब्राईटली. आकाशामध्ये चांदण्या चमचमायला लागलेल्या होत्या. याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ही जी छोटी सायली आहे ही सायली
स्पेस शटलमध्ये बसून तिचं जे स्पेस शटल आहे ते आता हळूहळू कुठे गेलं होतं, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीपासून बाहेर पृथ्वीवरून त्याने उड्डाण केलेलं होतं आणि हे जे स्पेस शटल आहे ते आता वरती स्पेसमध्ये जाऊन पोहोचलेलं होतं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती काय करत होती, त्या स्पेसमधील दृश्याचा देखाव्याचा मनोमन खूप आनंद घेत होती. तिला खूप बरं वाटत होतं, खूप आनंद, आश्चर्य, उत्साह वाटत होता की तिने कधी कल्पनाही केली नव्हती की कदाचित ती काय करेल, कधीतरी स्पेस शटलमध्ये बसेल आणि आकाशामध्ये जाईल. आत्तापर्यंत तिने स्पेस शटल विषयीच्या, स्पेस विषयीच्या अनेक गोष्टी पाहिल्या होत्या, व्हिडिओज पाहिले होते, पण ती आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी काय करत होती, तो अनुभव, तो एक्सपिरियन्स घेत होती. सेकंड नंबरचा पॅरेग्राफ पाहूया आपण. The trip to the moon was extraordinarily expensive, but still Saily's mother had sent her on the trip. In our childhood, we could not even think of such long distance trip. The longest trip mean going to Europe. If you are getting this opportunity, make the most of it, said Mummy. Oh Mummy, Neha's grandmother was saying that in their childhood, the longest trip for school children used to be only up to Delhi or Kolkata. It seems so funny, isn't it? Said Sally, laughing. Remembering the incident made her laugh even now. Now the shuttle was getting closer and closer to the moon. Then it started orbiting the moon. In every 32 minutes, the shuttle completed one revolution round the moon. बघा आता सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला समजतं की नक्की काय झालं होतं. द ट्रिप टू द मून वॉज एक्सऑर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह. बघा हिची जी छोटी सायली नावाची गर्ल आहे, हिची शाळेची ट्रिप कुठे गेलेली होती, तर डायरेक्ट मूनवरती गेलेली होती. आपण विचारसुद्धा करणार नाही की आपल्या शाळेची ट्रिप मूनवर गेलेली आहे. आपल्या शाळेची ट्रिप कुठे जाते, जवळजवळ कुठेतरी एखादं ठिकाण शोधते, त्या ठिकाणापर्यंत जाऊन आपण संध्याकाळी घरी रिटर्न येतो. पण मूनवर मात्र अजूनपर्यंत कोणाची ट्रिप गेलेली नव्हती. आणि ही जी छोटी गर्ल आहे, हिची जी ट्रिप आहे ती कुठे गेलेली होती, एक्सऑर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह ट्रिप. म्हणजे आपण ज्या ऑर्बिटमध्ये राहतो, आपली पृथ्वीची जी कक्षा आहे त्या कक्षेच्या पलीकडे अशी ती एक्सपेन्सिव्ह होती, खूप महागडी अशी ट्रिप होती. आणि ती ट्रिप कुठे गेलेली होती, चंद्रावर गेलेली होती, मूनवर गेलेली होती. बट ती सायलीज मदर हॅड सेंट हर ऑन अ ट्रिप. आणि सायलीच्या आईने तिला मात्र ह्या ट्रिपला पाठवायचं ठरवलं होतं. तिच्या आईने तिला या ट्रिपला पाठवलेलं होतं. तिच्या आईचं म्हणणं होतं कितीही महागडी ट्रिप असू द्या, पण माझ्या मुलीला जर त्या ठिकाणी जाऊन साक्षात स्पेसमध्ये राहण्याचा अनुभव घेता येत असेल, तिला तिथे जाऊन नवीन काहीतरी शिकायला मिळत असेल, तर मी माझ्या मुलीला ट्रिपला पाठवायला तयार आहे. आणि म्हणूनच सायलीच्या आईने सायलीला अशा एक्सपेन्सिव्ह अशा मूनवरच्या ट्रिपला पाठवून दिलं होतं. आणि आता ती सायली त्या स्पेस शटलमध्ये बसून मूनवरपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. In our childhood, we could not even think of such long distance trip. The longest trip meant to going to Europe. तिची आई, if you are getting this opportunity, make the most of it, said mummy. मम्मी तिला म्हणते की हे बघ, आमच्या लहानपणी म्हणजे मम्मीच्या लहानपणी त्यांची खूप लॉंग डिस्टन्सची ट्रिप कोणती असायची, द लॉंगेस्ट ट्रिप मीन गोइंग टू युरोप. युरोपपर्यंत लॉंगेस्ट ट्रिप असायची. आपण विचारसुद्धा करू शकत नाही की खूप म्हणजे एकदम पुढच्या काळातल्या गोष्टी आहेत की कदाचित पुढील काळामध्ये असं होऊ शकतं की मुलांच्या ट्रिप हे डायरेक्ट मूनवर, मार्सवर, ज्युपिटरवर जाऊ शकतात. आता सध्या तेवढी कंडिशन नाही आहे, पण जसजशी विज्ञानामध्ये प्रगती होणार आहे तसं हे सगळं शक्य होणार आहे. मग तिची आई म्हणते की आमच्या काळामध्ये सगळ्यात लांबची ट्रिप म्हणजे कोणती असायची, युरोप, लंडन, अमेरिका या ठिकाणी आम्ही जात असायचं ट्रिपला. बट इफ यू आर गेटिंग दिस ऑपॉर्च्युनिटी, मेक द मोस्ट ऑफ इट, सेड मम्मी. तिची मम्मी होती, पण तुला जर ही ऑपॉर्च्युनिटी मिळते चंद्रावर जाण्याची ट्रिपसाठी, तर आपण तिचं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. ओ मम्मी, नेहाज ग्रँडमदर वॉज सेइंग दॅट इन देअर चाइल्डहुड द लॉंगेस्ट ट्रिप फॉर स्कूल चिल्ड्रन यूज टू बी ओनली अप दिल्ली और कोलकाता. तिची आई म्हणते, ती त्यावर नेहा म्हणते, अगं मम्मी, सायली म्हणते, अगं मम्मी, नेहाची आजी तर म्हणत होती, नेहाच्या आजी म्हणजे तिच्या मम्मीच्या मम्मी, त्यांच्या काळामध्ये तर लांबची ट्रिप म्हणजे कुठे जायचं आम्ही, दिल्ली किंवा कोलकात्याला जायचं. आपल्यासाठी सगळ्यात लांबची ट्रिप कोणती होती आत्तापर्यंत, कुणाला आठवते? आपली एकदाच दोनदाच ट्रिप गेली आणि ती पण शिर्डी वॉटर पार्कला गेली होती. पण यांच्यासाठी जी ट्रिप होती ती लॉंगेस्ट ट्रिप म्हणजे कोणती होती, सगळ्यात लॉंग म्हणजे मूनवरची, त्याच्यानंतर युरोप आणि त्याच्यानंतर आता दिल्ली, कोलकाता. अशा पद्धतीने त्यांची आजी, मम्मी आणि आता सायलीची वेळ
मूनवर ट्रिप जाण्याची होती. इट सीम्स सो फनी इजंट इट? ती किती फनी आहे. एवढ्या जवळच्या जवळ तुम्ही ट्रिपला जायचं तरी तुम्हाला असं वाटायचं की आम्ही खूप लांब ट्रिपला चाललोय म्हणून. सेड सायली लाफिंग. रिमेंबरिंग द इन्सिडेंट मेड हर लाफ इवन नाऊ. आणि स्पेस शटलमध्ये बसल्या बसल्या सायलीला काही दिवसापूर्वी घरामध्ये घडलेला हा प्रसंग आठवला आणि सायलीला पुन्हा एकदा मम्मीची आणि तिच्या आजीची खूप आठवण आली. सध्या सायली स्पेस शटलमध्ये आहे एवढं लक्षात ठेवा आणि सायलीला हे स्पेस शटलमध्ये बसल्यानंतर आठवते. आता पुढे काय झालं? नाव द शटल वॉज गेटिंग क्लोजर टू द मून. हळूहळू आता जे स्पेस शटल होतं ते कुठे जायला लागलं होतं? ज्या ठिकाणी त्यांची ट्रिप जाणार होती मूनच्या हळूहळू अगदी जवळ पोहोचायला लागलं होतं. म्हणजे आता त्यांच्या ट्रिपचा जो डेस्टिनेशन होता, ज्या ठिकाणी ते थांबणार होते त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचले होते. देन इट स्टार्टेड ऑर्बिटिंग द मून. आता काय व्हायला लागलं? ते मूनच्या ऑर्बिटमध्ये घुसायला लागलं. प्रत्येकाला आपली आपली एक ऑर्बिट असते, कक्षा असते. जशी अर्थची ऑर्बिट आहे, अर्थच्या ऑर्बिट पलीकडे मून आहे आणि मग ते मूनच्या ऑर्बिटमध्ये काय करायला लागलं? आता स्पेस शटल घुसायला लागलं. इन एव्हरी 32 मिनिट्स द शटल कम्प्लिटेड वर्क रिव्होल्यूशन टू द मून. प्रत्येक 32 मिनिटानंतर काय व्हायचं? त्या स्पेस शटलची मून भोवती एक रिव्होल्यूशन, एक चक्कर काय होत होती? पूर्ण होत होती. तर अशा प्रकारे ही सायली तिच्या लाईफमधल्या सगळ्यात लॉंगेस्ट ट्रिपला म्हणजे कुठे जाऊन पोहोचली होती? आता कुठे जाऊन पोहोचली होती? चंद्रावर जाऊन पोहोचली होती. आणि कशासाठी गेली होती ती? तिच्या शाळेची ट्रिप त्या ठिकाणी गेली होती म्हणून. लाईट अँड डार्कनेस फॉलोड ईच अदर इन अ क्विक सक्सेशन. द डोम शेप सेटलमेंट ऑन द मून विच resembled the igloos of Eskimos were now visible. After some time, Saili's shuttle made a slow, measured, and safe landing on the moon. The door of the shuttle was open, and the children were escorted through an airtight tunnel to the settlement at the Neil Armstrong base. The receptionist at the entrance to the base gave some instruction at the very outset. बघा पुढे काय झालं? जशा पद्धतीने हे स्पेस शटल चंद्राच्या जवळ गेलं तसं हे चंद्राच्या भोवती स्पेस शटल काय करायला लागलं? रिव्होल्यूशन करायला लागलं. लाईट अँड डार्कनेस म्हणजे मध्येच प्रकाश येत होता, मध्येच प्रकाश जात होता. अशा पद्धतीने काय होत होतं? क्विक सक्सेशन, गोल 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 हे स्पेस शटल चंद्राच्या भोवती फिरत होतं. द डोम सेट सेटलमेंट ऑन द मून विच रिझेंबल्ड द इग्लूज ऑफ द एस्किमोज वेअर नाऊ विजिबल. आणि बरोबर एस्किमो लोक ज्याप्रमाणे, एस्किमो म्हणजे थंड प्रदेशातली लोक, थंड प्रदेशात ध्रुवीय प्रदेशातली लोक त्यांना म्हणतात एस्किमोज. आणि हे ध्रुवीय प्रदेशातले ज्या ठिकाणी खूप बर्फ पडतो अशा प्रदेशातल्या लोकांना एस्किमोज म्हणतात. आणि हे जे एस्किमो लोक आहे, हे एस्किमो लोक ज्या घरात राहतात त्याला इग्लू म्हणतात. तर अशा प्रकारे इग्लूसारखे डोम शेप घुमटाकार आकाराचे, तुम्हाला जर मागच्या 2 वर्षापूर्वी जिओग्राफीमध्ये कुठेतरी हा शब्द गेला असेल इग्लूज किंवा एस्किमोज, तर गोल आकाराचे बर्फाच्या तुकड्यांपासूनच काय केलेले असतात? घरं बांधलेली असतात, त्यांना म्हणतात इग्लूज. तर असे इग्लूज जे होते की जे ह्यांच्यासाठी राहण्यासाठी तयार केलेले होते, तर ते इग्लूज हळूहळू आता सगळ्यांना दिसायला लागले. कुठे तयार केले होते इग्लू? चंद्रावर. हे सगळं वातावरण चंद्रावरचं आहे, मूनवरचं आहे. मूनवरच एस्किमो लोकांना राहण्यासाठी ज्या पद्धतीने इग्लू तयार केलेले असतात त्याप्रमाणे सायली आणि तिच्या फ्रेंड्सला राहण्यासाठी देखील त्या ठिकाणी इग्लूज तयार केलेले होते. आता ते इग्लूज सगळ्यांना दिसायला लागले. आफ्टर समटाईम्स, थोड्या वेळानंतर सायली शटल मेड अ स्लो. हळूहळू सायली ज्या शटलमध्ये, ज्या स्पेस शटलमध्ये बसली होती ते शटल हळूहळू स्लो व्हायला लागलं. मेजर्ड अँड सेफ लँडिंग ऑन द मून. आणि हळूहळू त्यांनी मूनवरती काय केलं? लँडिंग केलं. मूनवरती ते स्पेस शटल जाऊन थांबलं. द डोअर ऑफ द शटल वॉज ओपन. हळू जो शटल होता त्याचा दरवाजा उघडला गेला. अँड द चिल्ड्रन वेअर एस्कॉर्टेड थ्रू अँड एअरटाईट टनेल टू द सेटलमेंट ॲट द नील आर्मस्ट्रॉंग बेस. आणि सर्व मुलांना एका हवेने एअरटाईट टनेल म्हणजे हवेने भरलेल्या अशा टनेलमधून, टनेल म्हणजे थोडक्यात बोगदा, हवेने भरलेल्या एका छोट्याशा बोगद्यातून सगळ्या मुलांना काय करण्यात आलं? नील आर्मस्ट्रॉंग नावाच्या एका ठिकाणावर घेऊन सगळेजण, टीचर त्यांच्या त्या मुलांना घेऊन नील आर्मस्ट्रॉंग नावाच्या एका ठिकाणी पोहोचले. आता नील आर्मस्ट्रॉंगच नाव का दिलेलं आहे?
तर चंद्रावरती ज्या व्यक्तीने सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवलं किंवा ज्या व्यक्तीने चंद्रावर सगळ्यात पहिल्यांदा गेला त्या व्यक्तीचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. आणि म्हणूनच चंद्रावरचं ते जे ठिकाण होतं की ज्या ठिकाणी स्पेस शटल उतरलं होतं आणि त्या ठिकाणून मुलांना सुरक्षितपणे या नील आर्मस्ट्रॉंग बेसवर नेलं गेलं. कारण की आपण जर विचार केला तर चंद्रावर गेल्यानंतर माणूस किंवा अंतराळात पोहोचल्यानंतर माणूस त्या ठिकाणी काय करायला लागतो, आपण जसं जमिनीवर स्तब्ध उभं राहू शकतो, खाऊ पिऊ शकतो, त्या पद्धतीने स्पेसमध्ये गेल्यानंतर माणूस स्तब्ध उभा राहू शकत नाही, खाऊ पिऊ शकत नाही. त्या ठिकाणी सगळ्या वस्तू फक्त अशा उडत असतात. कदाचित माणूस सुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर उडतच असेल. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी सेटलमेंट केली गेली होती की असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं होतं चंद्रावर की त्या ठिकाणी पृथ्वीसारखंच काय असेल वातावरण असेल. त्या ठिकाणी मुलांना ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळू शकेल, खाण्यापिण्याच्या गोष्टी उपलब्ध असतील, झोपता येईल, त्यांना स्तब्ध उभं राहता येईल, अशा प्रमाणे त्या ठिकाणी सेटलमेंट केली गेली होती. त्या ठिकाणी अशी म्हणजे जागा निर्माण केली गेली होती आणि त्या जागेलाच नील आर्मस्ट्रॉंग असं नाव देण्यात आलेलं होतं. आणि मग ह्या नील आर्मस्ट्रॉंग जे बेस तयार करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी मुलांना त्या एअरटाईट टनेलमधून सगळेजण घेऊन गेले. The receptionist at the entrance to the base gave some instruction at the very outset. त्या ठिकाणी एक रिसेप्शनिस्ट होती. रिसेप्शनिस्ट म्हणजे स्वागत करणारी व्यक्ती. त्या रिसेप्शनिस्टनी सगळ्या मुलांचं स्वागत केलं. एंट्रन्समध्येच म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी स्वागत केलं आणि सगळ्या मुलांना काही म्हणजे आतमध्ये जाण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स देखील दिल्या. इन्स्ट्रक्शन्स देणे खूप गरजेचं होतं कारण की पृथ्वीची म्हणजे अर्थची ग्रॅव्हिटी सोडून ही मुलं आता चंद्राच्या ग्रॅव्हिटीमध्ये जाऊन पोहोचलेले होते. त्या ठिकाणी काय म्हटलं गेलं बघा. आय वेलकम यू ऑल टू द नील आर्मस्ट्रॉंग बेस टू मेक युअर स्टे ऑन द मून प्लीझंट अँड कम्फर्टेबल. आय वुड लाईक यू टू टेक सर्टन प्रिकॉशन्स. लिसन केअरफुली टू माय इंस्ट्रक्शन्स अँड प्लीज फॉलो देम ड्युरिंग युअर स्टे. You know that the gravitational force of the moon is 1/6 that gravitational force equivalent to that the earth has been artificially maintained, but outside those settlements the gravitational force of the moon is at work. You will have to be extremely careful when you roam around there. The second point to remember is related to shopping on the moon. You all must be interested in carrying souvenirs back home from the moon. Please buy the articles only from the shop which are inside the dome-shaped settlement. There you will be assured of genuine articles. Do not buy anything from the unauthorized shops outside the settlement. I wish you a very happy and pleasant stay on the moon. आता तिथं गेल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन दिल्या गेल्या. त्या रिसेप्शनिस्टनी सगळ्या मुलांचं वेलकम केलं आणि तिने तिच्या ज्या काही सूचना होती म्हटली, आय वेलकम यू ऑल इन द नील आर्मस्ट्रॉंग बेस. मी तुमचं या नील आर्मस्ट्रॉंग वसाहतीत किंवा बेसवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आता नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावरच्या एखाद ठिकाणाचं, जसं आपल्याकडे गल्ली बोळांना नावं दिलेली असतात, त्या ठिकाणी सुद्धा चंद्रावर अशी काही जागा तयार केलेली होती की त्या ठिकाणी पृथ्वीसारखं वातावरण होतं, म्हणून त्यांना नील आर्मस्ट्रॉंग हे नाव दिलं गेलं. आणि नील आर्मस्ट्रॉंग बेसवरच फक्त मुलं काय करू शकत होती, राहू शकत होती. त्या नील आर्मस्ट्रॉंग जेवढी काही सेटलमेंट तयार केलेली होती त्याच्या बाहेर जर मुलं गेली असती तर त्या ठिकाणी पृथ्वीसारखं वातावरण त्यांना मिळालं नसतं. त्या ठिकाणी आपोआप चंद्राचं जे काही ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी सुरू झाली असती आणि त्याच्यामुळे मुलांना त्रास पण होऊ शकला असता. म्हणूनच तिने काही इन्स्ट्रक्शन दिल्या. ती म्हटली किंवा त्या ज्या रिसेप्शनिस्ट होत्या त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. टू मेक युअर स्टे ऑन द मून प्लीझंट अँड कम्फर्टेबल. मूनवरचा तुमचा जो स्टे आहे किंवा तुम्ही जेव्हा मूनवर राहणार आहात ते एकदम आनंददायी आणि तुम्हाला कम्फर्टेबल असलं पाहिजे. आय वुड लाईक यू टू टेक सर्टन प्रिकॉशन्स. तुम्हाला सगळ्यांना काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतील, काही खबरदारी घ्यावी लागेल, काही काळजी घ्यावी लागतील. लिसन केअरफुली. सगळ्यांनी ऐका. टू माय इन्स्ट्रक्शन. माझ्या इन्स्ट्रक्शन मी काही सांगणार आहे त्या तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या पाहिजे. अँड प्लीज फॉलो देम ड्युरिंग युअर स्टे. आणि तुम्ही जितके दिवस इथे राहणार आहात तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे, ह्या ज्या तुमच्या माझ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो देखील केल्या पाहिजे. यू नो दॅट द ग्रॅव्हिशनल फोर्स ऑफ द मून इज 1/6 दॅट ऑफ द अर्थ. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की चंद्राचं जे ग्रॅव्हिशनल फोर्स आहे ते पृथ्वीच्या ग्रॅव्हिशनल फोर्सपेक्षा 1/6 इतकं आहे.
In the human settlement on the moon, the gravitational force equivalent to that the earth has been artificially maintained. तर बघा, तुमची जी या ठिकाणी चंद्रावर राहण्याची जी सोय केलेली आहे, हे जे डोम शेपचे जे इग्लूज तयार केलेले आहेत, या इग्लूजमध्ये पृथ्वीसारखं वातावरण तयार केलेलं आहे. आणि हे जे वातावरण आहे हे आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेलं आहे आणि ते पृथ्वीसारखंच या ठिकाणी तुम्हाला असल्यासारखं वाटेल. पण यू विल हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअर बट इन आउटसाइड ऑफ दिस सेटलमेंट. पण तुम्ही जर ह्या इग्लूच्या ह्या डोम शेपच्या बाहेर जर पडले, म्हणजे ह्या नील आर्मस्ट्रॉंग बेसच्या जर बाहेर पडले, तर त्या ठिकाणी मूनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क करायला सुरू करेल. यू विल हॅव टू एक्स्ट्रीमली केअरफुल व्हेन यू रोम अराउंड इट. तुम्ही बाहेर फिरत असताना, इकडे तिकडे फिरत असताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल आपण कुठेही फिरलं तरी चालणार आहे, तसं चालणार नाही. एवढी काही जी जागा आहे, हा जो नील आर्मस्ट्रॉंग बेस आहे, या बेसवर पृथ्वीसारखं वातावरण आहे. तुम्ही इथे कशा त्या पद्धतीने राहू शकता. पण जर का तुम्ही चुकून ह्या बेसच्या बाहेर गेले, तर या ठिकाणी पृथ्वीवरचं जे आम्ही तयार केलेले जे वातावरण आहे ते नसणार आहे. त्या ठिकाणी चंद्राचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते फोर्स वर्क करायला लागेल आणि त्याच्यामुळे मग तुम्ही कदाचित हवेमध्ये उडू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीनेच जगावं लागेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. You will have to be extremely careful when you roam around there. The second point to remember is related to shopping on the moon. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता मूनवर आलेले आहात, तुम्हाला इथे दुकानं दिसत आहेत, शॉप्स दिसत आहेत, तुम्ही इथून शॉपिंग करणार आहात. यू ऑल मस्ट बी इंटरेस्ट टू कॅरिंग सॉवेनियर्स बॅक होम फ्रॉम द मून. तुम्हाला सगळ्यांना इथून तुमच्या मम्मी पप्पांसाठी काही ना काही सॉवेनियर्स, म्हणून लेसनचं नाव आहे सॉवेनियर्स. तुम्हाला इथून तुमच्या मम्मी पप्पांना लक्षात राहील, तुमच्या देखील लक्षात राहील अशी युनिक दुर्मिळ गोष्ट या ठिकाणावरून घेऊन जायची आहे. कारण की तुम्ही सारखं सारखं परत चंद्रावर येणार नाही आहात, तुम्हाला सारखं सारखं कोणी परमिशन देणार नाही आहात. मग तुम्हाला इथून असं काहीतरी घेऊन जायचं असणार आहे की ते तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवाल. त्यालाच म्हणतात सॉवेनियर्स. पण तुम्हाला जेव्हा हे सॉवेनियर्स तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाल चंद्रावरून, प्लीज बाय द आर्टिकल्स ओनली फ्रॉम द शॉप्स विच आर इनसाइड द डोम शेप सेटलमेंट. पण तुम्ही हे करताना लक्षात ठेवा, शॉपिंग करताना हे जे नील आर्मस्ट्रॉंग बेस तयार केलेला आहे, हा जो डोम शेप आहे, ह्या डोम शेपच्या आतमध्ये जी काही दुकानं आहेत तिथूनच तुम्ही काय करा, वस्तू विकत घ्या. का बरं असं म्हटलं असेल? कारण की त्या ठिकाणी जे वातावरण होतं ते पृथ्वीसारखं होतं. मग त्या ठिकाणी वस्तूची जी वजन होतं ते देखील पृथ्वीवर जितकं असेल तितकंच होतं. आता समजा तुम्ही विचार करा, माणूस जर त्या स्पेस शटलमध्ये गेला, एवढा जड असून सुद्धा तो उडायला लागतो. म्हणजेच त्या ठिकाणी माणसाचं वजन खूप हलकं होऊन जातं, माणूस जड असून सुद्धा. पण पृथ्वीवर आल्यानंतर तो अचानक जड लागायला लागतो. मग एखादा दगड जर आपण वरती नेला तर तो सुद्धा काय होईल, तिथे उडायला लागेल. पण त्या ठिकाणून जर दगड खाली आणलं तर त्याचं वजन काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून असं सांगितलं गेलं की तुम्ही ज्या वस्तू विकत घेणार आहात त्या ह्या पृथ्वीच्या सारखं जे वातावरण निर्माण केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे नील आर्मस्ट्रॉंग बेस आहे त्या ठिकाणावरूनच विकत घ्या. देअर यू विल बी अश्युअर्ड ऑफ जिनियन आर्टिकल्स. त्या ठिकाणी देखील तुम्हाला खूप छान छान वस्तू विकत भेटणार आहेत. डू नॉट बाय एनिथिंग फ्रॉम द अनऑथोराइज्ड शॉप्स आउटसाइड द सेटलमेंट. ह्या सेटलमेंटच्या बाहेर देखील काही शॉप्स आहेत, त्या ठिकाणावरून तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेऊ नका. कदाचित त्या ठिकाणावरून तुम्हाला एखादा दगड त्या ठिकाणी तुम्हाला दिसला, तो चंद्रावर खूप हलका वाटणार आहे. पण तुम्ही खाली येत असताना जसं जसं तुम्ही खाली येत तसं त्या चंद्रावरून खाली येत असताना पृथ्वीवर त्याचं वजन काय होणार आहे, वाढत जाणार. म्हणजे तिथली हलकी वस्तू इथं आल्यानंतर आपोआप काय होणार आहे, जड होणार आहे. त्याच्यामुळं वस्तू विकत घेताना आपण तिथल्या वातावरणाचा विचार न करता पृथ्वीच्या वातावरणाचा विचार करून वस्तू विकत घ्यायची आहे. आणि म्हणूनच पृथ्वीसारखं वातावरण निर्माण केलेलं हे जे नील आर्मस्ट्रॉंग बेस आहे, या ठिकाणी जे शॉप्स आहे त्या ठिकाणावरून तुम्ही वस्तू विकत घ्या. आय विश यू अ व्हेरी हॅपी अँड प्लीजंट स्टे ऑन द मून. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते की या ठिकाणचा तुमचा जो स्टे आहे, तुम्ही जितके दिवस इथे राहत असणार आहात तो खूप हॅपी आणि मजेशीर असू द्या. अशा प्रकारे त्या रिसेप्शनिस्टने मुलांना खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या. अ जॅम पॅक्ड देअर डे प्रोग्राम awaited the children on the moon. According to the Earth calculation, on the moon there were 15 days of daylight and the 15 days of night time. The 3 days of trip were going to be part of the night time on the moon. One of the most important program of the day was Skywatch.
On the earth, it was usually foggy and the stars were seen rarely and only very faintly. There was no atmosphere on the moon. On the dark background of the moon sky, the stars shone dazzling bright. Most attractive view was that the disk of the earth in the moon sky, earth looked 13 times bigger and the moon in the earth sky. It was also 70 times brighter. The earth light fell on the moon. This beautiful, enchanting view made Sally and her friend ecstatic. They fell asleep feeling happy, excited and comfortable at the same time. तर बघा अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन्स ऐकल्यानंतर मुलं आपापल्या रूममध्ये जाऊन बसली. अ जॅम पॅक 3 days प्रोग्राम, 3 दिवसाची जॅम पॅक म्हणजे पूर्णपणे पॅक असलेली खूप सारे प्रोग्राम्स त्यांना या 3 दिवसामध्ये या ठिकाणी करायचे होते. अशा प्रकारची ही जी जॅम पॅक त्यांची जी ट्रिप होती, तर अशा ट्रिपसाठी ते येऊन पोहोचलेले होते. 3 दिवसाचा तो प्रोग्राम होता आणि मुलं अतिशय एक्साइटेडली या 3 दिवसाच्या प्रोग्रामचा वेटिंग करत होते, वाट पाहत होते. अकॉर्डिंग टू द अर्थ कॅल्क्युलेशन म्हणजे वरच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ऑन द मूनवर 15 दिवसाची रात्र आणि 15 दिवसाचा दिवस अशा पद्धतीचा म्हणजे मूनवर चालू असतं. द 3 days ऑफ द ट्रिप वेअर गोइंग टू बी पार्ट ऑफ द नाईट टाईम ऑन द मून. ज्यावेळेस यांची ट्रिप चंद्रावर पोहोचली त्यावेळेस चंद्रावर रात्र पूर्णपणे चालू होती आणि 15 दिवसात रात्रच चालू राहणार होती आणि 3 दिवस मुलं त्या ठिकाणी रात्रीचं जे वातावरण आहे किंवा रात्रीचा जो टाईम आहे तो टाईम त्या ठिकाणी काय करणार होती, स्पेंड करणार होती. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम ऑफ द फर्स्ट डे वॉज, पहिल्या दिवशीचा मुलांचा जो प्रोग्राम होता तो होता स्काय वॉच. त्यांना काय करायचं होतं, आकाश निरीक्षण करायचं होतं. ऑन द अर्थ इट वॉज युजली फॉगी अँड द स्टार्स वेअर सीन रेअरली. ती म्हणते की आपण जेव्हा अर्थवर असतो त्यावेळेस आकाशामध्ये ढग असतात किंवा धूर पसरलेला असतो, फॉगी असतं संपूर्ण वातावरण, त्यामुळे स्टार्स आपल्याला कधी कधी दिसतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्टार्स तर दिसतसुद्धा नाही आणि दिसले तरी ते एकदम छोटे छोटे बारीक बारीक दिसतात, फेंट असतात. देअर वॉज नो ॲटमॉस्फिअर ऑन द मून. मूनवर तर ॲटमॉस्फिअरच नाही आहे. ऑन द डार्क बॅकग्राऊंड ऑफ द मून स्काय द स्टार शाईन डॅझलिंगली. आकाशामध्ये जसं तुम्ही वरती जाल, आपल्याला जरी आकाश निळं दिसत असलं तरी वरती गेल्यानंतर आकाश मात्र पूर्णपणे काळं होऊन जातं आणि या काळ्या आकाशामध्ये रात्रीच्या चांदण्या काय करत होत्या, सुंदरपणे चमकत होत्या. द मोस्ट अट्रॅक्टिव्ह व्ह्यू वॉज दॅट डिस्क ऑफ द अर्थ. सगळ्यात अट्रॅक्टिव्ह जो व्ह्यू होता तो कोणता होता, पृथ्वीची दिसणारी डिस्क. म्हणजे वरतून मूनवरून पाहिल्यानंतर आपली पृथ्वी कशी दिसते हे मुलं पाहत होती. इन द मून स्काय द अर्थ लुक्ड 13 times बिगर. मूनवरून जी अर्थ होती ती अर्थ आपल्याला 13 times बिगर दॅन द मून इन द अर्थ स्काय. म्हणजे तिथं पोहोचल्यानंतर अर्थ छोटी दिसत होती आणि जो मून आहे तोच काय दिसत होता, खूप मोठा दिसत होता. अँड ऑल्सो 70 times ब्राईटर, आणि खूप ब्राईट देखील तो दिसत होता. द अर्थ लाईट फेल ऑन द मून. अर्थवरती The earth light fell on the moon. This beautiful enchanting view made Sally and her friend ecstatic. हा सगळा व्ह्यू पाहिल्यानंतर सायली आणि तिचे फ्रेंड खूपच उत्साही झाले. त्यांना खूप आनंद वाटत होता. फिलिंग हॅप्पी. अशाच आनंदामध्ये, एक्साइटेड कंडिशनमध्ये आणि कम्फर्टेबलमध्ये ते सगळेजण जाऊन काय झाले, आपापल्या रूममध्ये, आपापल्या त्या डोम शेपमध्ये त्यांना ज्या रूम्स भेटल्या होत्या त्या रूम्समध्ये जाऊन ते झोपले. तर अशा पद्धतीने सायली चंद्रावरच्या ट्रिपसाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा पद्धतीने ती ट्रिपला गेली, ती आपल्या आईला आणि मम्मीला कशी आजीला मिस करत होती, तिथे गेल्यानंतर त्यांना कोणत्या इन्स्ट्रक्शन मिळाल्या आणि पहिल्या दिवसाचा जो स्काय वॉचचा प्रोग्राम होता तो मुलांनी कसा अनुभवला, हाच आपण लेसनचा भाग इथपर्यंत पाहिला. त्यानंतर काही डिफिकल्ट वर्ड आहे. सॉव्हेनियर, दुर्मिळ वस्तू, कुणाला तरी भेट देण्यासाठी आणलेली, कायम लक्षात राहील अशी गोष्ट, त्याला म्हणतात सॉव्हेनियर. स्पेस शटल, अंतराळयान. गेझिंग ॲट, लक्षपूर्वक पाहणे. कंटेंडेड, विरोध करणे. पॅनोरमा, देखावा. मिड्स, दरम्यान. एव, भीती. ॲज्युअर, निळा. डोम, घुमटाकार. एअरटाईट, हवा भरलेले. टनेल्स, बोगदे. जेनाईन, अस्सल. इक्विव्हॅलंट, सारखी. एस्कॅटिक, हॅप्पी. तर अशा प्रकारे हॅप्पी होऊन मुलं आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. आता पुढे सेकंड डे आणि थर्ड डेला काय झालं, आणि त्या ठिकाणी सायलीने आपल्या
फॅमिली मेंबरसाठी काय सॉवेनियर ती घेऊन आली, काय अशी दुर्मिळ वस्तू ती घेऊन आली, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. Write is all difficult words in your notebook. Read the lesson again and enjoy the story. Thank you.